एकदा फक्त तुला एक इमॅजिनेशन सांगतो, एक सगळ्यांना हा कदाचित मी हे करायला सांगेन, चिंतन करायला सांगेन. 1 मिनिट जास्त नको, 60 सेकंद डोळे बंद करा आणि समजा की तुम्हाला जननेंद्रिय नाहीच आहे, तुमच्यामध्ये सेक्शुअल एनर्जीच नाहीये, फिलिंग्स नाहीत, काय नाही. तुम्ही सकाळी उठून कामाला जाल का? बरं, संभोग से समाधी तक नुसतं तेवढंच मर्यादित नाहीये. आपल्याकडे एक वेगळी स्ट्रीम आहे तांत्रिक सेक्स नावाची, जी खूप झाकली गेलेली आहे. म्हणजे ती उठूनच दिली नाही, ती उचलली गेली नाही. त्याच्यामुळे आपल्या हातातून एवढा मोठा खजाना गेलेला आहे मानव जातीचा. ती खूप अशी अनसीन एनर्जी आहे आणि ती एकदा म्हणजे चॅनलाइज झाली की मग मला, आपण काय त्याला म्हणतो, उत्पात माजवणं किंवा रेप केसेस किंवा माझा व्यभिचार होणं किंवा मी भरकटणं हे खूप खूप नाहीसं होऊन जाईल. आणि ती एनर्जी जेव्हा तुम्ही शांत होता, शांत बसता, स्वतःशी एकचित्त होता, एक मन होता, तेव्हा ती एनर्जी ऑटोमॅटिकली तुम्हाला जाणवते, दिसते आणि मग तुम्ही तिला ऑपरेट करू शकता. आज मला वैचारिक क्रीडाच्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा बोलवण्यात आलेलं आहे. मी सगळ्यांचा फार फार आभारी आहे. मागच्या गेल्या व्हिडिओला माझ्या स्वतःचा शोध कसा घ्यायचा याला भरभरून लोकांनी महाराष्ट्रभरातून, मी म्हणेन भारतभरातून मला फोन आले. बऱ्याच जणांचे कॉल्स मी अटेंड केले. त्याबद्दल मी वैचारिक क्रीडा ह्या प्लॅटफॉर्मचा मनपूर्वक आभारी आणि तुम्हा सर्वांचा. त्याच लाईन्सवर जसं मी म्हटलं की अभ्यासा थांबत नसतो, माझ्या बऱ्याचशा मागच्या तुमची व्हिडिओवरून प्रतिक्रिया मला भरपूर आलेल्या आहेत. सो स्टडी मस्ट अँड द शो मस्ट गो ऑन. ह्यावेळी खूप एक वेगळा, खूपच आवडीचा म्हणेन, मी म्हणेन क्रिटिकल म्हणेन, जबाबदारीचा म्हणेन आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि जीवनाचा प्रश्न आहे. ओशो नामक हा एक माणूस या पृथ्वी तलावर जन्माला आलेला. इंटरेस्टिंग कॅरेक्टर, अमेझिंग गुरु, इंटरेस्टिंग इंटरप्रेटर आणि माझ्या आयुष्याचं सर्वस्व. का सर्वस्व? त्या माणसाने एक पुस्तक लिहिलेलं. त्या एका पुस्तकामुळे, त्या एका विषयामुळे त्या माणसाला एवढं जगभर ट्रोल केलेलं गेलेलं. आय रिपीट, जगभर ट्रोल केलेलं गेलेलं. आणि तो एक गंभीर विषय होता ज्याच्यामुळे त्याला 21 कंट्रीज मधून पण बॅन करण्यात आलेलं. तर विषय आहे संभोगातून समाधी. पहिला तर अंगावर काटा आला हे ऍक्च्युली. तर संभोग से समाधी तक म्हणजे काय? मी म्हणेन, being a meditator for 8 to 10 years, going around the world with the topic. बरं, संभोग से समाधी तक नुसतं तेवढंच मर्यादित नाहीये, त्याच्यामध्ये वेगळे स्ट्रीम्स आहेत. म्हणजे जसं आपलं धर्म, अर्थ, काम, मोक्ष या गोष्टींवर मी हात घालणारच आहे की सेक्स हा प्रकार ह्या 4ही वेगळ्या अंगाने कसा बघितला जातो आणि आज आपण कुठे लॅक करतोय, काय एक्झॅक्टली आहे त्याच्या मागचं रहस्य, आणि आपण त्या पर्टिक्युलर फॉर्म्युल्याने, मी फॉर्म्युला म्हणेन, ओके, कारण की तुम्हाला नंतर रिव्हील होईल मी तो का फॉर्म्युला म्हणतोय, त्या फॉर्म्युल्याने आज आपण एक उत्कृष्ट समाज घडवून आणू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल, कॉमन मॅनचं इम्प्रेशन, संभोग म्हटल्यावर सेक्स किंवा लेमॅन्स लँग्वेजमध्ये जे शब्द आहे, ओके, तो जो मी इकडे उच्चारू नाही शकत, बट हे खूपच वरवरचं आहे, खूप म्हणजे खूप वरवरचं आहे. म्हणजे त्याला काय अर्थच नाही आहे. आपण एकदमच टवाळक्या नाक्यावर उभे राहिलो, चहा प्यायलो, थुंकलो आणि तो शब्द गेला, पण ते एवढं सोपं नाही आहे. आज जेव्हा 10 वर्षांच्या 8 वर्षांच्या डीप मेडिटेशन्सच्या प्रॅक्टिसेस नंतर जेव्हा मला कळतं की संभोग से समाधी तक म्हणजे काय, युजली 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात की तुम्ही प्रेझेंटमध्ये केव्हा असता. एक तर तुम्ही निसर्गाच्या संपर्कात येतात तेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये असता. दुसरं, तुम्ही लहान मुलांबरोबर खेळत असताना तुम्ही प्रेझेंटमध्ये असता. ओके. तिसरं, खुशीच्या क्षणात मित्रांबरोबर, परिवारांबरोबर, ज्यांच्याबरोबर तुमचं जमतं, तुम्ही उत्तम असता, हसत खेळत असता, तो तुमचा प्रेझेंटचा मोमेंट. आणि चौथा आणि सर्वात इम्पॉर्टंट हा संभोगाचा, हा सेक्सचा मोमेंट असतो. ह्या 4च मोमेंटमध्ये तुम्ही प्रेझेंटमध्ये असता. अदरवाईज द सायकोलॉजी स्टडी सेज 70% इन द पास्ट आणि 30% इन द फ्युचर आणि प्रेझेंट ठणठण गोपाळ. सो कमिंग बॅक टू ते टायटल काय सांगतं, ते टायटल सांगतं की संभोगातून आपल्याला समाधी कशी प्राप्त होऊ शकते. आता तो संभोग, इट इज नॉट लिटरली द मीटिंग ऑफ 2 बॉडीज, बट ऑल्सो तुम्ही स्वतःशी संभोग करून सुद्धा त्या पराकोटीच्या ह्याला जाऊ शकता. तर तू म्हणशील हे थोडंसं क्रिटिकल आहे. साध्या सरळ सोप्या भाषेत आपल्याकडे एक वेगळी स्ट्रीम आहे तांत्रिक सेक्स नावाची, जी खूप झाकली गेलेली आहे. म्हणजे ती उठूनच दिली नाही काही XYZ लोकांनी, काही कोणी असू शकते, ती उचलली गेली नाही. त्याच्यामुळे आपल्या हातातून एवढा मोठा खजाना गेलेला आहे मानव जातीचा.
काय झालेलं आहे, जसं मी मोठा होत असतो माझ्या जननेंद्रियाचं माझं सेन्सेशन वाढत असतं. ओके, जसं सेन्सेशन वाढतं मी नेहमी तिकडे हात लावायला जातो तर घरी आपल्याला आई फटका मारते किंवा वडील फटका मारतात किंवा अजून कोण आजूबाजूचे असतील आपल्याला हे ओरडतात. तर होतं काय की लहानपणी जे 1 ते 7 वर्षाचं जे वय हे सायकोलॉजिकली इट्स अ व्हेरी ग्रास्पिंग एज. म्हणजे त्या एजमध्ये जर तू काहीही केलंस, काहीही मला फीडबॅक दिलास, काहीही माझ्यामध्ये प्रोग्राम टाकलास की तो प्रोग्राम मी पुढचं अख्खं आयुष्य कॅरी करणार आहे. का? तेव्हा सर्वात जास्त ना सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. आणि कॉन्शियस माइंड जेव्हा आपण दुनियादारीला लागतो, म्हणजे थोडक्यात सरासरी आधीचं वय होतं खूपच 18, 19, 20, 21 वगैरे. पण आपलं जनरेशन जसं आता पुढे चाललंय, आपण 21व्या शतकाकडे पुढे आपला मोर्चा चालू आहे. आता यंग होण्याचं एज अगदी 14वर आलेलं आहे, 13वर आलेलं आहे. म्हणजे मुलींना पाळी आजकाल 12 ते 14च्या मध्ये येते. ओके, मुलांना सेन्सेशन त्या वेळात येतं. आणि होतंय काय की मी जे लहानपणी मला सांगितलेलं, तर ऑटोमॅटिकली माझ्या आयुष्यातला किंवा माझ्या शरीरावरचा तो पर्टिक्युलर भाग आहे ना वेगळा होऊन जातो. तो वेगळा झाल्यामुळे, जननेंद्रियाचं बोलतोय मी, तो वेगळा होऊन जातो. तो वेगळा झाल्यामुळे माझं काय होतं की त्याची एक वेगळी विचारसरणी सुरू होते. शरीर एक आहे, एक इंद्रिय कम्प्लीट वेगळं झालेलं आहे आणि त्याचं एक पॅरलल मन चालतंय, त्याचं एक पॅरलल विश्व चालतंय. मेक सेन्स व्हॉट आय एम टॉकिंग? इंटरेस्टिंग होतं. आणि होतं काय, तफावत तिकडे होतीये, मारामारी तिकडे होतीये. म्हणजेच काय, एका लेवलला आपल्या इकडे सेक्स म्हटल्यावर ते डोक्यात तेवढंच येतं, बास, त्याच्या पलीकडे काहीही जात नाही. म्हणजे आपली डोकी तिकडे येऊन म्हणजे थंड होऊन जातात का थांबतात का मला काय कळना झालंय अजिबात. ते तिकडे येऊन एकदम स्टॉप होऊन जातात. पण सेक्स हा विषय किंवा संभोग हा विषय मी म्हणेन 5 ते 10 सेकंदाचा तुम्ही एंटरटेन केला तर. ओके, आता हे 5 ते 10 सेकंद मी धर्माच्या ह्याच्यात म्हणतो, मी ते बाकीचे 4 सेक्ट एक्सप्लेन करेन थोडक्यामध्ये. पण जर त्या 5 ते 10 सेकंदाच्या कॉमन मॅन्स लँग्वेजमध्ये बोलूया, 5 ते 10 सेकंदाचा जर तो काळ सोडून जर आपण पुढे बघितलं असतं तर 100% ओशो हा माणूस जगाला कळला असता, जगाने एक्सेप्ट केला असता. आता त्यालाच एक अनुसरून एक विषय आहे की सेक्स हा 4 दृष्ट्या समाजात बघितला गेलेला आहे. ओके, जेवढं माझं वाचन झालंय, जेवढं ऑब्झर्वेशन, जेवढ्या पत्रिका बघणं झाल्या गेल्या 8-10 वर्षांमध्ये, की थोडंसं मी ह्याला आपल्या कल्चरशी जोडलेलं आहे. आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची सिरीज आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. सो धर्मामध्ये काय होतंय, नुसतं मी म्हणेन की कन्सिव्हिंग होतंय आणि जन्म देणं होतंय. तो एक टिपिकल म्हणण्यापेक्षा एक ट्रेडिशनल सेक्स होतोय. ओके, ट्रेडिशनल संभोग होतोय, त्याच्यातून एक जीव जन्माला येतोय आणि पृथ्वी चालू आहे, तुमची जनरेशन चालू आहे, तुमचं खानदान चालू आहे, सगळं चालू आहे. अर्थ इज गिव्ह अँड टेक, पैसे देऊन संभोग केला जातोय. ओके, काम इज रिलेटेड ओनली टू द प्लेजर. म्हणजे ह्याच्यामध्ये अर्थाचं पण काही नाहीये आणि धर्माचं पण काही नाही, प्युअर प्लेजर. ओके, फक्त प्युअर प्लेजर कामाच्या ह्याच्यामध्ये. आणि शेवटी जे मोक्ष आहे, ओके, कामातून मोक्ष. सो वेन यू लीन युअर सेल्फ टुवर्ड्स अ प्युअर प्लेजर, देन युअर जर्नी स्टार्ट टुवर्ड्स द मोक्ष. मोक्ष काय आहे, शेवटी सायलेन्स आहे. ओके, इट इज ती, मी म्हणेन की तो बिंदू आहे की जिकडे ज्याच्या शोधात सगळेच आहेत. जसं गेल्या एपिसोडमध्ये पण मी म्हटलं स्वतःच्या शोधासाठी, की तो एक बिंदू आहे जो सगळे त्याच्या मागे धावत आहेत मोक्षाच्या. पण तिकडे जायचे हे मार्ग आहेत आणि त्यातला सेक्स हा सर्वात मोठा आणि एक सर्वात मी म्हणेन की ऊर्जेने भरलेला स्रोत आहे. बट मी या ठाम विचारांचा आहे की जर तो विचार घेऊन आपण आत्मसात केला आणि जो मी केला, तर त्या पराकोटीच्या लेवलला, संभोग से समाधी तक, तो क्षण किंवा ती समाधी किंवा तो शिखर तुम्ही उत्तमरित्या शांतपणे गाठू शकता. आता जो मुद्दा आपण म्हणतोय की मॅस्टरब्युशनचा प्रकार वाढलेला आहे, सेक्स खूप ओतंबून वाहतोय किंवा त्यांना कळत नाहीये चॅनलाइज कसं करावं, काय करावं. साधारण सरळ सोपं उत्तर आहे सोशल मीडिया. ओके, सोशल मीडिया नुसतंच रिस्पॉन्सिबल न धरून मी थोडंसं मागे जाईन, फॅमिलीला पण रिस्पॉन्सिबल धरीन. कारण की मला एज्युकेशन नाही आहे, त्याचं ओपनली बोललं जात नाहीये. तर होतंय काय की कुठेतरी बेसला प्रॉब्लेम आहे. नुसतं सोशल मीडिया, समाज ह्या करून नाही होणार आहे. मी ज्या घरात वाढतोय, ओके, मला थोडी माझ्या पेरेंट्सनी, माझ्या काकींनी, मामा, ज्यांच्या कोणाकडे तुम्ही हाताखाली आहात, थोडी मॅच्युरिटी दाखवून जेव्हा मी वयात येतो किंवा मला एक थोडंसं त्या गोष्टींचा अंदाजा दिला पाहिजे. आणि आजच्या तारखेत असं झालं की थोडासा न राहता त्याचा पुरेपूर तुम्हाला अंदाजा दिलाच पाहिजे की बाबा हे तुझं वय आहे, हे तुझ्या जननेंद्रियातले सेन्सेशन्स आहेत, त्याच्यानंतर तुझा असा प्रवास सुरू होतो, तुझ्या शरीरात हार्मोनल चेंजेस होतात, तुझ्याकडे बघण्याचा, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तू काही त्याच्यातून ऍक्ट केलंस तर तुझ्याकडे लोकांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा होतो. तर तू हे कसं काय केलं पाहिजे, ह्याच्या एक्सरसाइज काय आहेत, ह्याचे मेडिटेशन्स काय आहेत, तू काय दृष्टीने हे वाच, हे कसं तू एक्सप्लोअर कर.
तर त्याची एक पायरी असून द्यावी. ओके, मॅस्टरब्युशन असणार, मॅस्टरब्युशन चुकीचं काहीच नाहीये, पण ते कुठल्या भावाने, कुठल्या इंटेन्शन्सनी तुम्ही करताय लक्षात घे. एकदम सूक्ष्म गोष्ट आहे, कुठल्या इंटेन्शन. एंड ऑफ द डे वी आर टॉकिंग एनर्जी. इन्स्टेड ऑफ फीलिंग हॅपी, इन्स्टेड ऑफ फीलिंग अराउज्ड, इन्स्टेड ऑफ फीलिंग कनेक्टेड टू हिम, लोकांना त्याचा गिल्टचा भाव येतोय. लोकांना ते बरं नाही वाटत आहे. का? मी मगाशीच एकदा सांगितलं की इंटेन्शन्स चुकतायत आपले. काय होतंय की एक गोष्ट आपल्याला बेस लक्षात घेतली पाहिजे की एकच एनर्जी आहे जी तुम्हाला ड्राईव्ह करते ह्या अख्ख्या तुमच्या आयुष्यामध्ये किंवा ह्या अख्ख्या पृथ्वी तलावर. आजूबाजूला बघितलं कुठेही मेल आणि फिमेल ही स्टँडर्ड गणना आहे. म्हणजे साधी आपली कॅमेऱ्याची वायर, बोर्ड स्विच, मेल फिमेल आहेत ना, कुठेही जा तुला मेल फिमेल हा कॉन्सेप्ट म्हणजे काय आहे, तो पृथ्वीचा कॉन्सेप्ट आहे. मेल फिमेल हा कॉन्सेप्ट खूप स्ट्रॉंग आहे आणि ती एकच एनर्जी, ती एकच ऊर्जा आहे जी आपल्याला ड्राईव्ह करते. एकदा फक्त तुला एक इमॅजिनेशन सांगतो, एक सगळ्यांना हा कदाचित मी हे करायला सांगेन, चिंतन करायला सांगेन. 1 मिनिट जास्त नको, 60 सेकंद डोळे बंद करा आणि समजा की तुम्हाला जननेंद्रिय नाहीच आहे, तुमच्यामध्ये सेक्शुअल एनर्जीच नाहीये, फिलिंग नाहीत, काय नाही. तुम्ही सकाळी उठून कामाला जाल का? किंवा तुमची हालचाल होईल का? किंवा तुमच्याकडनं कसली क्रिया होईल का? याचा शांतपणे विचार करा. आणि ती गॉडली एनर्जी आहे, ती देवाची एनर्जी आहे, ती निसर्गाची एनर्जी आहे, ती खूप अशी अनसीन एनर्जी आहे. आणि ती एनर्जी जेव्हा तुम्ही शांत होता, शांत बसता, स्वतःशी एकचित्त होता, एक मन होता, तेव्हा ती एनर्जी ऑटोमॅटिकली तुम्हाला जाणवते, दिसते आणि मग तुम्ही तिला ऑपरेट करू शकता. मग जेव्हा मी मॅस्टरब्युशन करतो तेव्हा माझे इंटेन्शन्स चुकत नाहीत. कळलं? कारण की मग मॅस्टरब्युशन करतानाच मला माहिती आहे की किंबहुना तिथपर्यंत वेळच जात नाही, कारण की मग माझी प्रॉपरली एनर्जी चॅनलाइज झालेली असते. मेक सेन्स व्हॉट आय एम टॉकिंग? चॅनलाइज झालेली असते ऑलरेडी. आणि ती एकदा माझी चॅनलाइज झाली की मग मला काय त्याला म्हणतो, उत्पात माजवणं किंवा रेप केसेस किंवा माझा व्यभिचार होणं किंवा मी भरकटणं हे खूप खूप नाहीसं होऊन जाईल. इट इज अ स्टेजेस, इट्स अ स्लो एंड स्टडी प्रोसेस, बट त्याची बीज आपको आज ही उसका बीज डालना पडेगा जमीन में. एव्हरी पेरेंट्सनी ओपनपणे सेक्सबद्दल, संभोगाबद्दल, ह्या सगळ्या रोमॅन्सच्या विषयाबद्दल आपला अनुभव किंवा जे काही तुम्हाला देता येईल येणाऱ्या पिढीच्या पदरामध्ये 100% द्या. जर तुम्हाला तुमचा मुलगा, तुमची मुलगी सुरक्षित हवी असेल, इकडनं सुदृढ हवी असेल, इकडनं सुदृढ हवी असेल, जिला येड लागणार नाही, जिला येड लागणार नाही, जो उगाच काहीतरी रेप करत फिर, नाही तर काहीतरी तोडफोड करत फिर, नाही तर राग करत फिर, एकच एनर्जी युटिलाइज न झाल्यामुळे आपण किती नुकसान बघतोय. सो इंटेन्शन्स खूप मॅटर करतात. तू काय लेवलला जाऊन त्या पर्टिक्युलर माणसाला अप्रोच करतोय किंवा तुझ्या पार्टनरला कसा अप्रोच करतोय. इंटेन्शन इज व्हेरी व्हेरी, इट प्लेज व्हेरी मायन्यूट रोल. इकडे गोष्ट मला पुन्हा एकदा कनेक्ट करावीशी वाटते. जसं मी म्हटलं की पेरेंट्सना किंवा जे कोणी एल्डर्स आहेत, जे कोणी यंग जनरेशन हँडल करतायत किंवा त्यांच्या घरात आहे, मन मोकळं बोला, गप्पा मारा, ते काही वेगळं नाहीये. तो आपलाच घटक आहे, तो वेगळा नाहीये तुमच्यापासून. तर ते एकरूप व्हा, एक्सेप्ट करा आणि तुमच्या मुलांना एक्सेप्ट करा आहे तसे. आपल्या इकडे काउन्सिलिंगच्या केसेस कमी होतील, वेडसरपणाच्या केसेस कमी होतील, डिप्रेशन, एन्झायटी, सप्रेशन ह्या गोष्टी जातील. लिगल रेप्स नावाचा एक प्रकार आहे, तो होणार नाही. म्हणजे मी मॅरिड रेप्स म्हणतो, एखाद्या बाईच्या किंवा एखाद्या पुरुषाच्या इच्छा विरुद्ध केलेला सेक्स, जरी ते लग्नात असले, रिलेशनशिपमध्ये असले, तरी तो रेपच ठरतो. ती परत एक वेगळी मेंटॅलिटी आहे. ते कमी होईल, आपोआपच कमी होईल. वेगळ्याने काय, तुम्हाला वेगळा वेळ काढून काय करायचे, सिम्पल एज्युकेशनची गरज आहे. तो जेवढा आपण समजून घेऊ, थोडा मी पटकन ब्रीफमध्ये समजवायचा प्रयत्न करतो की आपण कसं हे करू शकतो. की फर्स्ट स्टेज म्हणून धर्मामध्ये, की इनिशियली जेव्हा तुमचं स्टेट ऑफ माइंड, तुमचं थिंकिंग पॅटर्न, तुमचं अभ्यास, तुमचं वाचन किंवा तुमचं आचरण जेवढं क्लिअर असेल, तुमचे इंटेन्शन्स जेवढे क्लिअर असतील, तेवढं तुमच्या इंटरनल सिस्टममध्ये ते रिफ्लेक्ट करतं. इंटरनल सिस्टममध्ये रिफ्लेक्ट केलं की ते तुमच्या ॲक्शन्समध्ये रिफ्लेक्ट करतं. बरोबर आहे ना? आपण बऱ्याचदा म्हणतो की ग्रहण कर. ग्रहण केल्यावर म्हणजे थोडक्यात आपण जेवतो, जेवल्यावर ते सगळं जे काही प्रोसेस होते बायोलॉजिकल आणि ती सायंटिफिक जे काही केमिकल प्रोसेस होते आणि त्याच्यामुळे आपण हेल्दी राहतो. सिम्पल आहे विचारांचं. विचार तर त्याच्यापेक्षा पण फ्रेजाईल आहे. त्याच्यामुळे जे काही तुम्ही इंटेक कराल, जे काही तुम्ही ऐकाल, जे काही तुम्ही वाचाल, हे तुम्ही एवढं उत्तम दर्जाचंच ग्रहण केलं पाहिजे. आणि एका लेवलला एक फॉर्म्युला मला तुला देऊन दे की ना, 6 सेन्स नावाचा प्रकार हा आपल्या प्रत्येक माणसामध्ये आहे. ऑल 8 बिलियन्स टुडे, इट्स अ रेकॉर्ड. प्रत्येक कोणी त्याच्यातून वर्जित नाहीये, कोणीही वर्जित नाही. प्रत्येकाकडे 6 सेन्स आहे. फक्त तो हळूहळू डेव्हलप करावा लागतो, त्याचं रिअलायझेशन्स व्हावे लागतात आणि मग तू ते इम्प्लिमेंट करतो. तर जेव्हा धर्मामध्येच आपण आपली बुद्धिमत्ता, आपलं ॲक्शन्स, आपलं स्टेट ऑफ माइंड, आपली विचारसरणी, आपली फ्रेंडशिप, आपलं नातं जेवढं तगडं ठेवू आपल्या पार्टनर बरोबर किंवा स्वतः बरोबर, मी आधी म्हणेन की स्वतः बरोबर, कारण की तेच रिफ्लेक्ट होणार आहे.
परत तेवढं त्या कामाला किंवा तेवढा त्या पर्टिक्युलर प्रोसेसला, रोमॅन्सला, सेक्सला आणि तिकडनं पुढे मोक्षाची जी हे चालू होते तिकडनं देन वी कॅन एक्सपेक्ट द बिग सोल्स टू कम बॅक ऑन द अर्थ. ओके, इट्स अ व्हेरी बिग स्टेटमेंट, पण ते आहे. इट मेक्स व्हेरी सेन्स. कारण की जेव्हा आपण एस्ट्रॉलॉजीचं चक्र बघतो, हे 9 प्लॅनेट जेव्हा फिरतात आणि त्याच्यातून जेव्हा जन्म होतात, कुठला सोल कुठे जातो, हिंदू शास्त्र आज रिइन्कार्नेशनवर सर्वात ठामपणे उभं आहे. आणि आपण सगळेच मानतोय, आपण सगळे आपल्या दैनंदिन जीवनात काय गेल्या जन्मात पाप केलेली, काय गेल्या जन्मात त्यांनी पुण्य केलेली, इट इज व्हेरी मच इन एक्झिस्टन्स. तर ते पण चक्र समजून घेतलं पाहिजे आपण एस्ट्रॉलॉजीच्या दृष्ट्या. मग आपल्याला एक एक स्टेप मला कळता येते की अरे जेव्हा मी जर हिला पसंत करतोय आणि तिचं काय आहे काय नाही मला बोललंच पाहिजे. इन अँड आउट ओपन बोलल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. लपवायचा प्रयत्न कोणापासून लपवताय? स्वतःपासून. कुठं मरायला जाणार आहे? देन द विशियस सर्कल स्टार्ट. देन मग नावं ठेवायला सुरू होतात लोक. हाच संदेश त्या पुस्तकात आहे. नाव आय कनेक्ट टू द थिंग. आणि जेव्हा तुझं काम होतं, प्लेजर मधून तुझ्या मोक्षाकडे जातो, तर तांत्रिक सेक्स हा मोक्षाचा प्रकार आहे. मोक्षाकडे जाणार. तांत्रिक सेक्समध्ये खूप इंटिमेसी आहे, स्लो डाईंग प्रोसेस आहे. जसं धर्म, अर्थ आणि काम मध्ये कसं आहे, फास्ट आहे सगळं. म्हणजे यू गेट रिलीज इन से प्रोबली 5-10 मिनिट्स, 15 मिनिट्स एकदम. बट तांत्रिक सेक्स इज लाईक यू हॅव टू गो देअर फॉर आवर्स अँड आवर्स, अंडरस्टँडिंग युअर पर्सन, अंडरस्टँडिंग युअर सेल्फ फर्स्ट. ब्रीदिंगची प्रोसेस कळते तुला, आय कॉन्टॅक्ट कळतो, फील, सेन्सेशन, टच, ऑल द 5 सेन्सेस स्टार्ट वर्किंग. एवढ्या डीपमध्ये जाऊन तांत्रिक सेक्स केलेला आहे. आणि ह्याची संभावना तेवढीच आहे, किंबहुना ते पुस्तकात आहे, की तांत्रिक सेक्स तांत्रिक हे विद्या का पुढे आणली गेली नाही, कारण की त्याच्यातून मोक्ष इझी आहे. आणि हे स्टेटमेंट आहे, मोक्ष इझी आहेच त्याच्यातून. त्याच्यामध्ये प्रोसेस आहे की जेवढा स्लो, हळूवार जेवढा तू ते इंटेक करशील, चावशील, जेवढं व्यवस्थित 32 वेळा का चावतो घास आपण, कारण की खाली कमी त्रास होऊ दे. तसंच सेम आहे हे, की जेवढं आपण ग्रहण करू आणि एवढी ती उत्तम स्टेज आहे. स्लो, स्टेडी, अंडरस्टँडिंग, फिलिंग नंतर अराउझल नंतर इंटिमेसी नंतर ऍक्शन नंतर ऑर्गॅझम्स नंतर तुझा टिपेचा पॉइंट येतो, अँड देन यू आर रिलीज्ड. इट्स अ ह्यूज प्रोसेस. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल, अ व्हेरी व्हेरी गॉर्जियस प्रोसेस. म्हणजे एखादा तुम्ही छान असा अथांग निळा सागर बघणं किंवा असं छान हिरवेगार माउंटन्सकडे बघणं, स्वित्झर्लंड इज अ राईट. आपल्या इकडे काश्मीर इज अ राईट. महाबळेश्वरच्या काही आपल्या इकडे दर्याखोरे, जेव्हा तू मोठे ह्या गोष्टी बघ, दिस इज व्हॉट इज दिस. मोक्ष यार, आपल्याला का बरं वाटतं तिकडे गेल्यावर? समजून तर घ्या, सगळं इंटिग्रेटेड सिस्टम आहे. वेगळी नका करू. आपला लफडा इकडे होतोय, आपण सगळं वेगळं करतोय आणि मग नावं ठेव, मग ब्लेम गेम, मग तू असा ना तू तसा, ह्याच्यातच वाया चाललंय सगळं. आणि जेव्हा आपण संभोगचे समाधी जेव्हा म्हणतो आणि ओशोला बॅन करतो किंवा नाही ऐकत, तर काय होतंय, तुम्ही स्वतःला बॅन करताय, तुम्ही तुमचे विचार बॅन करताय. माझ्यापुरता ओशो इज अ विचार. जसे महात्मा बुद्ध विचार आहेत, गुरु नानक हे विचार आहेत, माऊली हे विचार आहेत, तुकाराम महाराज हे विचार आहेत. ह्यांनी ज्यात सगळं लिहून ठेवलं, मांडून ठेवलं ठसठशीत. प्रत्येकाने आपल्या आपल्या जॉनर प्रमाणे घेतलेलं आहे. सगळंच माणूस एक सांगितलं असतं, मग बाकीच्यांची गरज काय होती? निसर्गाला आपल्यापेक्षा जास्त काळजी आहे. तर तो त्याप्रमाणेच ती सायकल आणून तशी माणसं पुढ्यात आणतो तुमच्या. तर मी एवढंच सांगेन ह्या ओव्हरऑल आपल्या डिस्कशनच्या शेवटी, की कुठलेही विचार, कुठलाही माणूस तुम्हाला या जगात जर आवडत असेल, ज्याच्या कोणाचे विचार आवडत असतील, त्याने काय केलंय, त्याने कुठे केलंय, त्याने का केलंय, ह्याच्यात न पडता, म्हणजे हा मी स्वतःचा अनुभव सांगतोय, की जेव्हा मी अभ्यास करण्यात खूप वेळा माणूस आहे. म्हणजे एखाद्याने, म्हणजे जरी तो माणूस हयात नसला, पण त्याचं पुस्तक वाचताना मला काय खटकलं तर मी ते हे करून टाकतो. बट अगेन आय कम बॅक आफ्टर 2-3 months टू द सेम बुक. मी विचार करतो, अरे कदाचित त्याच्यावेळी वेळ वेगळी असेल, त्याच्यावेळी सिच्युएशन्स वेगळ्या असतील, लोक वेगळी असतील, जनरेशन वेगळं असेल, त्यावेळेचं माहोल सगळं वेगळं असेल, सोशल, फिजिकल, इमोशनल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, सगळं काही. तेव्हा त्याला जे बेस्ट वाटलं त्याने तेव्हा आपल्याला ते दिलं. आणि ते कॉन्टेम्पररी विचार आहेत. ओके, कॉन्टेम्पररी म्हणजे कुठल्याही जनरेशनला चालणारे. जसे बुद्धांचे विचार आहेत, कुठल्याही जनरेशनला चालणारे. कारण की माणूस बॉटम लाईन बोलतो. ही इज नॉट इन टू शोईंग यू ऑल जादू ना, नो जादू. Accept yourself, brother. Accept yourself, sister, the way you are, and you win the world. You win yourself.